आपण कुठल्या ओवीपर्यंत आलो? 283. तेच पण हां, त्याच्या पुढचं घ्यायचं आहे. हां, तेच. जो आता आपण शेवटी भाग पाहिला त्याच्यामध्ये म्हणजे ज्या अगदी शेवटच्या ओव्या आहेत त्याचाच फक्त उल्लेख करते की ओव्या वाचत नाही आहे, परंतु त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपलं जे खरं स्वरूप आहे ते आपणच पाहायचं असतं. हा त्यातला खरा विचार आहे की ते आपणच पाहायचं असतं, आपणच समजावून घ्यायचं असतं. दुसऱ्या कशाच्याही गुरुसुद्धा त्याला उपयोगी पडत नाही किंवा कुठले ग्रंथ उपयोगी पडत नाहीत. ते फक्त सहाय्य करतात, एका मार्गाला जायला सहाय्य करतात. ना आपलं स्वरूप काय आहे हे आपल्यालाच कळतं, आणि कळतं म्हणण्यापेक्षा ते पाहणं हे आपलं. जसं आता आपण ही प्रार्थना केली पहा, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की आत्मरूपा स्वसंवेद्य आत्मरूपा असं म्हटलेलं आहे. तर ते स्वसंवेद्य आहे, म्हणजे इतका सुंदर शब्द त्या पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी वापरले आहे की आत्मरूप कसं आहे, स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला कळणारं असं ते आहे. तर ते बरोबर या ठिकाणी आता सांगितलेलं आहे की हे जे बाकीचं जे सगळं आहे ते आपलं स्वरूप नाही आहे, आणि म्हणून बाकीचं विश्वातली सुख दुःख ज्याच्या मागे आपण असतो आणि तेच आपलं स्वरूप आपण समजतो, तर ते आपलं स्वरूप नाही. आपलं स्वरूप हे आत्मा आहे. त्या आत्म्यापर्यंत पोचणं आणि आत्मा म्हणून जगणं, पोचणं याचा अर्थ असतो की आत्मा म्हणून जगणं, शरीर म्हणून न जगता, म्हणजे शरीराच्या मागण्या, शरीराची सुखदुःख ह्याचा विचार न करता आपण आत्मा आहोत. आणि त्या आत्म्याची उन्नती आपल्याला करायची आहे, की जे अर्जुनाला मुद्दाम सांगितलेलं आहे की तुझ्या आत्म्याची उन्नती तुला करायची आहे, तू हे बाकीचं सगळं विसर. हे ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढे जातो आणि पुढे जो भाग आहे की हे नाही वाचत आहे मी, श्लोक नाही वाचत आहे, खरं अगदी सोपं आहे पण वेळ घालवत नाही आहे. त्याचा अर्थ आलेला आहे ह्याच्यामध्ये. हे जे आपलं आत्मस्वरूप, हे जे ईश्वराचं स्वरूप आहे, ईश्वरच आहे, ते शुद्ध स्वरूप आहे ईश्वराचं. ते कसं असतं हे सांगत असताना किंवा ते कोणाला कळतं, आपलं आपणच जे आपल्याला समजावून घ्यायचं आहे ते आपलं आपण कोण समजावून घेऊ शकतो हे आता ह्याच्यामध्ये पुढच्या ह्या भागामध्ये स्पष्ट होतं. पहा, पहिली 85 ओवी आहे. जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोह मान, वर्षाती जैसे घन आकाशाते. म्हणजे वर्षा ऋतू संपला की आकाशाला जसे घन ढग, पावसाचे ढग सोडून जातात, त्याचप्रमाणे ज्ञान झालेला जो पुरुष असतो त्या पुरुषाच्या मनाला काय सोडून जातं, तर मोह आणि मान जे आपण ज्ञानाचं लक्षण म्हणून अमानित्व हे आपण पाहिलं आहे ना, अमानित्व ते बरोबर हे ते इथे आहे की अमानित्व असलं पाहिजे. म्हणजे मी म्हणजे कोणीतरी मोठा आहे अशा प्रकारे
मान त्याच्या मनामध्ये असता कामा नये आणि कुठल्याही प्रकारचा मोह ह्याचा अर्थ अज्ञान असता कामा नये आणि मान असता कामा नये. मोह ह्याचा दोन्ही प्रकारे अर्थ घेता येतो की मोह हा एक विकार म्हणूनही अर्थ त्याचा घेता येतो की मोह असला की अनेक मग पुढचे विकार सगळे निर्माण होतात, तर त्यामुळे तोही अर्थ घेता येतो मोह या शब्दाचा. पण मोह या शब्दाचा अज्ञान हाही अर्थ आहे तो या ठिकाणी जास्ती महत्त्वाचा की त्या माणसाला अज्ञान सोडून जातं. कुठलं अज्ञान? की शरीर हे आपलं खरं स्वरूप आहे हे अज्ञान, ते त्याला सोडून जातं. तर अशा प्रकारे त्याला सांडोनी गेले मोहमान याचा अर्थ असा आहे. आता त्यानंतर काही ओव्या गाळून पुढे 89 ओवी बघा. 89 88 नंतर जे सुरू होते ती ओवी. आई के सकळ दोष तृणी अंकुर जिये मेदिनी तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. म्हणजे तो कसा असतो तर सगळ्या दोष तृणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये मेदिनी म्हणजे जमीन, मेदिनी म्हणजे पृथ्वी, तसं जमीन. तर ज्या जमिनीमध्ये दोष तृण, लक्षात आलं, दोषरूपी तृणांचे अंकुर जिथे अंकुर जिती, तर दोषरूपी तृणांचे अंकुर ज्या जमिनीमध्ये वाढतात अशी जी जमीन आहे ती जमीन कशी असते की त्याच्यामुळे भेदबुद्धी आपली वाढत असते की मी वेगळा, ईश्वर वेगळा, ही माणसं वेगळी, हे जे सगळा भेदभाव आपल्या मनामध्ये असतो हे सगळं अज्ञान आहे. तर असं अज्ञान कुठे वाढतं तर त्या अशा जमिनीमध्ये की जिथे सगळे दोष तृणांना अंकुर फुटतात अशा जमिनीमध्ये ते वाढत असतात. आणि असे जे सगळं अशा प्रकारचं परिस्थिती ह्या ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये घडत नाही. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये असे दोष तृणांचे अंकुर फुटत नाही. त्याची जमीन ही त्या दृष्टीने नापीक आहे, त्याला नापीक आहे. दोष तृणांच्या दृष्टीने ती नापीक आहे, तिथे ते दोष तृण वाढत नाही. पुढची लगेच 90वी ओवी आहे. सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय आपैसी गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. म्हणजे सोपं आहे ना अगदी, की सूर्योदय झाल्याबरोबर जशी रात्र पळूनच जाते त्याप्रमाणे अविद्या जाते, अज्ञान जातं. आणि म्हणून मी म्हटलं की या ठिकाणी जे मोह हा शब्द आहे त्याचा खरा अर्थ अज्ञान आहे. तर मग हे पहा, या ठिकाणी अगदी स्पष्ट अविद्या असं म्हटलेलं आहे. तर ही अविद्या गेली की त्या अविद्येबरोबर देह अहंता, म्हणजे मी देह आहे आणि माझ्या देहाला हे पाहिजे, हे नको आहे, हे जे सगळं देह म्हणजे त्या देह या ही कल्पना आणखी स्पष्ट पुढे होणारच आहे की देह म्हटलं म्हणजे जे आपण क्षेत्र म्हणून आपण पाहिलं आहे, आठवत आहे की क्षेत्राचे 36 हे तत्व, हे सगळं आपण जे पाहिलेलं तो सगळा आपला देह आहे. ती सगळी आपली प्रकृती आहे आणि ती जी सगळी प्रकृती आहे ती सगळी प्रकृतीवर ती देह अहंता म्हणजे प्रकृतीमध्ये जे काही सगळे दोष आहेत ते सगळे दोष त्या अज्ञानाबरोबर नाहीसे होतात. त्यानंतर मधली एक ओवी गाळूया, तसंच एक उदाहरण दिलं म्हणून. पुढे 93 ओवी बघा. अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना. म्हणजे तो कसा असतो तर
ही जी एक सर्वसामान्य माणसाला सुख दुःख ही जीवनातली ही गोचर होत असतात. म्हणजे गो ह्याचा अर्थ इंद्रिय, आणि इंद्रियांना आपल्या ती जाणवत असतात. आणि इंद्रियामध्ये मन हे सुद्धा येतं. मन बुद्धी अहंकार हे सुद्धा आपल्या इंद्रियामध्ये धरलं जातं. अष्टधा प्रकृती असं आपण आधी एकदा 7व्या अध्यायामध्ये शिकलेलो आहोत. तर अष्टधा प्रकृती जी आहे ती सगळी तशीच आहे की ज्याच्यामध्ये ही अशी द्वंद्व सुख दुःख ही सगळी जी द्वंद्व गोचर आपल्याला एरवी होत असतात ती तिये जया का सामोरे होतीची ना. अशा त्या ज्ञानी माणसाच्या समोर ही अशी सुख दुःख कधी येतच नाही. आता त्यानंतर मधल्या ओव्या गाळूया आपण. तसेच विचार आहेत म्हणून पुढे एकदम 99वी ओवी. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा बुडाला वोघू गंगेचा सिंधू जैसा. म्हणजे हे उदाहरण आधी लक्षात घ्या की गंगेचा वोघू म्हणजे गंगेचं ओघ जसा सिंधू म्हणजे समुद्रामध्ये जसा मिळाला की मग गंगा वेगळी ही आपल्याला नंतर कळतच नाही. तोपर्यंत मिळेपर्यंत गंगेचं वेगळं स्वरूप आपल्याला कळतं. एकदा का समुद्रामध्ये ती मिळाली की नंतर तिचं वेगळं स्वरूप कळत नाही. त्याचप्रमाणे आत्मयाचा निर्धारी विवेकू जयाचा, ज्याचा असा मी आत्मा आहे असा निर्धार, असा विवेकू जयाचा असं म्हटलंय. त्याचा दोन्ही प्रकारे अर्थ घेता येतो. विवेकू म्हणजे विवेक बुद्धीमध्ये असाही अर्थ घेता येतो किंवा विवेकानी असाही अर्थ घेता येतो. दोन्ही एकाच स्वरूपाचे आहे. तर आपण आत्मा आहोत असा निर्धार ज्यांनी विवेकाने केलेला आहे त्याची परिस्थिती कशी असते तर बुडाला वोघू गंगेचा सिंधू जैसा. म्हणजे जसा सिंधूमध्ये गंगेचा ओघ एकदा का मिळाला की नंतर ती वेगळी दिसत नाही, त्याप्रमाणे हा मिळूनच जातो. मुळी कुठे मिळून जातो तर तो आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये पूर्णतः मिळून जातो. त्याला आपलं वेगळं स्वरूप त्याच्या मनामध्ये त्याच्या विवेकामध्ये कधी राहतच नाही. त्यानंतर 301वी ओवी मधली तशीच आहे म्हणून सोडते. जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बीजं करू तैसा मनी जया विकारू उदय जैना. म्हणजे अग्नीचा डोंगर असेल. अग्नीचा डोंगर ह्याचा अर्थ असा की ज्या डोंगरामध्ये ज्या पर्वतामध्ये ज्वालामुखीचं हे आहे स्थान आहे त्याला अग्नीचा डोंगर असं म्हणता येतं ना. ज्वालामुखी तिथे आहे असा जो डोंगर आहे त्या किंवा अग्नीचा डोंगर म्हणून एक आपण कल्पना करू. दोन्ही प्रकारे अर्थ घेते की अग्नीचा डोंगर अशी समोर जर आपण कल्पना केली तर तिथे काय होतं, नेघे कोणी बीजं करू. म्हणजे कुठलंही बीज तुम्ही तिथे टाकलं तरी ते कधी हे त्याला अंकुर कधी फुटणारच नाही. तर तसा ह्याचा तैसा मनी जया विकारू उदय जैना. ज्याच्या मनामध्ये विकार हा कधी निर्माणच होत नाही असा तो झालेला असतो. आता त्याच्यानंतर मधल्या थोड्या ओव्या गाळून 4वी म्हणजे मला वाटतं 504 ना 500 ना 304वी ओवी. हे किती बोलू सांगडे जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयांचे नावडे नावची जया.
म्हणजे आता किती सांगू अर्जुना, मी तुला किती उदाहरणं देऊन मी तुला सांगू. हे दोन अगदी अशा गोष्टी आहेत की आत्मा हा वेगळा आहे. असांगडे म्हणण्यामध्ये तो अर्थ आहे की आत्मा हा वेगळा आणि शरीर हे वेगळं आहे. हे त्याला ज्ञानी माणसाला पूर्णपणे कळलेलं असतं. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे परमाणू नुरे वायू पुढे, म्हणजे परमाणू याचा अर्थ या ठिकाणी धुळीचा कण, धुळीचे कण हे वायू पुढे कधी टिकूच शकणार नाही, ते उडून जातात. त्याप्रमाणे ह्या अशा ज्ञानी माणसाला, ज्ञानी माणसाच्या मनामध्ये विषय हे कधी निर्माण होतच नाही. विषयांचे नावडे म्हणजे त्याला त्याबद्दल कधी आस्थाच निर्माण होत नाही. इंद्रियांचे जे विषय असतात त्याबद्दल त्याला कधी आस्था निर्माण होत नाही. विषयांचे नावडे नावची जया, म्हणजे ते नाव सुद्धा कधी त्या गोष्टीचं काढत नाही. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे जे कोणी ज्ञानी असतात, जे जे कोणी ऐसे केले, याचा अर्थ जे कोणी अशा पदाला पोचले आहे की असं इतके ते ज्ञानी झाले आहेत. आणि ऐसे केले का म्हटलंय तर त्याच्या पुढे जे म्हटलंय ना, ज्ञानाख्य हुताशे असं जे म्हटलंय, हुत ह्याचा अर्थ यज्ञ. ज्ञानरूपी यज्ञामध्ये ज्यांनी हे सगळं आपलं विषयांची आवड, सुख दुःख, सगळे विकार, सगळे मुळी टाकून, आपला अहंकार हे सगळं टाकूनच ज्यांनी दिलेलं आहे, जाळूनच टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आहुती सोडलेली आहे या सगळ्याची, असे यज्ञ, ज्ञानरूपी यज्ञ ज्यांनी केलेला आहे. म्हणून ज्ञानाख्य हुताशे असं म्हटलं. हुत म्हणजे यज्ञ. तर त्या ज्ञानरूपी यज्ञामध्ये ज्यांनी अशा प्रकारे हे सगळं समर्पण त्याचं केलेलं आहे, ते अशी जी माणसं आहेत त्यांना ते म्हटले. ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. हेम म्हणजे सोनं. सोन्यात सोनं जसं मिसळून जातं तसं ते अशी माणसं तेथ मिसळून जातात असं म्हटलेलं आहे. फक्त तेथ असा शब्द वापरला आहे. आता तेथ म्हणजे काय हे आता पुढे फार स्पष्ट होणार आहे. सुंदर, म्हणून मी आत्ता करत नाही, फार छान स्पष्ट केलेलं आहे. आणि ते स्पष्ट करताना मी अर्थात तो पुढचा जो 6वा श्लोक आहे तोही मी घेणार आहे. मी आता श्लोक घेत नाही, पण हा श्लोक घेणार आहे. फार महत्त्वाचा गीतेतला हा श्लोक आहे. तर असे ते तेथ पोचतात असं जे म्हटलेलं आहे, ते तेथ म्हणजे काय तर पुढे जे आहे पहा, पण पुढची ओवी, तेथ म्हणजे कवणे खाई ऐसेही पुससी काही तरी ते पद गा नाही वेचू जया. म्हणजे आता भगवंत अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना तू असं विचारशील की तेथ म्हणजे कुठे, असं तू विचारशील, पण तेथ म्हणजे कुठे हे सहजपणे सांगता येणं शक्य नाही. जे म्हटले तरी ते पद गा नाही वेचू जया. वेचू जया असा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे की तेथ म्हणजे कुठे हे सहजपणे सांगता येत नाही. पहा, ह्या वेदांना सुद्धा सांगता आलं ना, तर हे ते सहजपणे सांगता येत नाही. तर असं ते पद आहे. दृश्यपणे देखीजे का नेयत्वे जाणीजे अमुके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे. असं ते पदच नाही आहे की तुम्हाला ते डोळ्यांनी दिसणार आहे किंवा ते ज्ञानाने तुम्ही जाणू शकणार आहात,
अशा ज्ञान म्हणजे किती ज्ञान झालं. आणि म्हणून जे मगाशी म्हटलं की आत्म्याला सुद्धा आपणच जाणायचं आहे. बाकी कुठल्या ज्ञानाने ते आपल्याला आत्मासुद्धा दिसणार नाही. तर हे फक्त परमात्मा आहे, तर ते तर आपल्याला दिसू शकणारच नाही आहे. तर असं ते पद नाही आहे. आता असं म्हटल्यानंतर हा जो पुढचा श्लोक आहे तो आपण घेऊया. सोपा आहे, अर्थ काहीही कठीण नाही आहे, पण फार महत्त्वाचा आहे. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हा जो शेवटचा त्याच्यातली ओळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. की पहिल्यांदा काय म्हटले, न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः. म्हणजे भासयते ह्याचा अर्थ प्रकाशित करणं, प्रकाशित. ते पद असं आहे की त्याला सूर्य प्रकाशित करत नाही, सूर्य बाकी सगळ्याला प्रकाशित करेल, पण त्या पदाला सूर्य प्रकाशित करत नाही, चंद्र प्रकाशित करत नाही, अग्नीही प्रकाशित करत नाही. या कुठल्याही बाह्य प्रकाशाने ते प्रकाशित होतच नाही, असं ते पद आहे. आणि त्या पदाला यद गत्वा म्हणजे त्या पदाला तुम्ही एकदा, जो कोणी एकदा का पोचतो, यद गत्वा न निवर्तन्ते, पुन्हा तिथून परत माघारी येत नाही माणूस. यात 15व्या अध्यायात म्हणून पहा, 15वा अध्याय कित्येक वेळेला मृत्यूनंतर म्हटला जातो. त्याचं मुख्य कारण हा श्लोक आहे. हा श्लोक ही अशी एक हे असते आपली इच्छा घरातल्या लोकांची की अशा पदाला आपला हा आप्त जाऊ दे, अशी इच्छा असते. म्हणून 15वा अध्याय म्हटला जातो. आणि म्हणून मी हा श्लोक सांगितला. अर्थात ते 15वा अध्याय काही न समजता म्हणणं त्याच्यापेक्षा एवढा श्लोक जरी आपण मनातल्या मनात म्हटला तरी हरकत नाही आहे. यद गत किंवा ही ओळ, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं स्थान आहे, ते माझं धाम आहे, परमधाम. माझं निवासस्थान काय आहे, मी कुठे आहे, तर जिथे जो कोणी पोचेल तो पुन्हा परत माघारी येत नाही, ते माझं स्थान आहे. आता आपण ओव्या पाहूया. आता बराचसा अर्थ आपल्याला कळलेला आहे, अगदी मोजक्या ओव्या घेणार आहे. 309 ओवी, 309 दुसरी म्हणजे त्या ओव्या सुरू होतात त्यातली दुसरी ओवी आहे. ते आघवेची दिसणे जया ते का न देखणे, विश्वभासत असे जेणे लपालेनी. चांगली आणि महत्त्वाची ओवी आहे की ते आघवेची दिसणे म्हणजे सगळं आपल्याला जग दिसतं, आपल्या डोळ्यांना जगातल्या अनेक गोष्टी दिसतात. तर आघवेची दिसणे का दिसतात, जया ते का न देखणे. ते जे पद आहे, ते जे स्थान आहे, तो जो परमात्मा आहे त्याला आपण पाहत नाही आहोत. म्हणून जग हेच आपल्याला दिसतं. जगातली सुख दुःख सगळं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ह्याच्यात आपण का अडकतो, तर ते परमात्म्यापर्यंत आपण अजून पोचलोच नाही. आपल्याला तो परमात्मा कळलाच नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या जगामध्ये जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात. विश्व भासत असे जेणे लपालेनी. तेच वेगळ्या शब्दामध्ये सांगितले की जे तत्व जे आहे ते लपलं आहे, आपल्याला कळत नाही आहे, आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून विश्व भासत असे, विश्वाचा भास होतो. विश्व आपल्याला सगळं दिसतं आणि त्याच्यातच आपण रंगून जातो. तर हे म्हणजे
ते पाहतो म्हणून आपल्याला, ते आपण पाहत नाही म्हणून आपल्याला विश्व दिसतं. हा ह्या ओवीतला मुख्य अर्थ आहे. आता त्यानंतर त्या ओवीनंतर 11वी ओवी. तैसी चंद्र सूर्यादी थोरे, इये तेजे जिये फारे, तिये जयाचेनी अंधारे प्रकाशती. म्हणजे चंद्र सूर्य हे जे आपल्याला खूप जाणवतात, सूर्याचा तर प्रकाश खूपच जाणवतो, पण रात्रीच्या वेळेला चंद्रसुद्धा आपल्याला जाणवतो. जेव्हा सूर्य नाही आहे त्यावेळेला आपल्याला चंद्रही खूप, त्याचाही प्रकाश खूप जाणवता. का जाणवतो? तिये तेजे जिये फारे, म्हणजे परब्रह्म जे आहे त्याचा अंधार झालेला आहे आपल्या मनामध्ये, तो अंधारात आहे, परब्रह्म अंधारात आहे, म्हणून चंद्र सूर्य आपल्याला दिसतात, नाही तर ते दिसले नसते. तर जसं आहे ना की सूर्य उगवला की तारा, सगळ्या तारका तिथेच असतात आकाशात, पण त्या आपल्याला दिसत नाहीत, कारण सूर्याचा प्रकाश एवढा भयंकर आहे की आपल्याला त्या दिसेनाशा होतात. तसंच ह्या बाबतीत आहे की परमात्म रूप आपल्याला दिसतच नाही म्हणून ते दिसतं. जर परमात्म रूप दिसलं तर चंद्र सूर्यही आपल्याला दिसणार नाही. तर चंद्र सूर्यादी थोरे, ये तेजे जिये फारे, तिये जयाचे आणि अंधारे प्रकाशती. त्याचा अंधार आहे म्हणून यांचा प्रकाश पडतो. आता त्यानंतर एकदम पुढे जाऊया आणि 19वी ओवी घेऊया, कारण आता तेच, आता अर्थ सगळा कळलेला आहे तुम्हाला मुख्यतः, त्यामुळे असं हरकत नाही. नाना गेलिया अंतराळा, न येतीची वन्नी ज्वाळा, नाही तप्त लोहुनी जळा, निघणे जेवी. मधल्या ओव्या आहेत ना त्या अशाच वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत, ती मी सोडली आणि आता फक्त ही ओवी घेते. नाना याचा अर्थ किंवा. किंवा हा शब्द अनेक वेळेला ज्ञानेश्वरीत येऊन गेलेला आहे. ना असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ किंवा, म्हणजे अनेक जी उदाहरणं दिली आहेत तसंच आता आणखी एक उदाहरण ज्ञानेश्वराने दिलं आहे, आणि ते म्हणजे असं की गेलिया अंतराळा, न येतीची वन्नी ज्वाळा. म्हणजे अग्नीच्या ज्वाळा एकदा का अंतराळामध्ये गेल्या त्या पुन्हा खाली येत नाही, त्या वर गेल्या की वर गेल्या. तसंच आणखी एक उदाहरण आहे, नाही तप्त लोहोनी जळा, निघणे जेवी. म्हणजे तापलेलं लोखंड, तापलेलं जे लोखंड आहे त्याच्यावरती पाणी टाकलं की ते पाणी नाहीसच होतं, ते जळ नाहीसच होतं. निघणे जेवी म्हणजे ते पूर्ण नाहीसं होतं. आपल्याला माहिती आहे ना, तव्यावरती पाणी आपण टाकलं की फटकन ते नाहीसं होतं, तर ते निघणे जेवी. तेवी मजसी एक वाट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. म्हणजे एकदा का जे कोणी ज्ञानाने माझ्याशी एकवाट झालेले आहेत, माझ्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत, जे एकवाट जे झाले ज्ञाने चोखट, म्हणजे अगदी शुद्ध ज्ञानाने की मी कोण आहे ह्याचं पूर्ण ज्ञान त्यांना आतमध्ये झालेलं आहे. मी म्हणजे शरीर नाही आहे, मी म्हणजे आत्मा आहे, आणि तसं ते जगता आहे, आत्मा म्हणून ते जगतायत. हे ज्ञान. ज्ञान म्हणजे केवळ तोंडाने बोलणं आणि शब्दाने हे करणं, व्यक्त करणं म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान ह्याचा अर्थ त्याप्रमाणे जगणं. तर असे जे आहेत की मजसी एकवाट जे झाले ज्ञाने चोखट, म्हणजे अगदी पूर्ण चोखट म्हणजे शुद्ध ज्ञानाने जे माझ्याशी एकरूप झाले, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. पुन्हा त्यांना माझ्याकडून एकदा माझ्याशी आता एकरूप झाल्यानंतर पुन्हा ते जगामध्ये येत नाही, येऊ शकत नाही. म्हणजे जगामध्ये येऊ शकत नाहीत म्हणण्यापेक्षा
जगामध्ये असले तरी सुद्धा ते ह्या आपण देह ह्या बुद्धीने ते जगत नाही, हा खरा अर्थ आहे. आपण नेहमी ह्या गोष्टींचे असे अर्थ घेतो की मोक्ष असे अर्थ घेतले जातात, पण तसा नाही आहे. ह्या ठिकाणी अर्थ जो आहे तो खरा म्हणजे असा इतका सखोल आहे की पुन्हा या जगामध्ये ते असले तरी सुद्धा मी देह म्हणून ते जगत नाही. देहाची अहंता संपलेली असते आणि मी आत्मा म्हणूनच ते जगतात. ही पुनरावृत्ती, त्याला पुनरावृत्ती म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते असं उदाहरणं दिली आहेत की लोखंडी तापलेल्या लोखंडावर पाणी टाकलं की ते कसं नाहीसं होतं, तशी त्यांची आता ते माझ्याशी एकरूप झालेत. ह्या जगात असले तरीसुद्धा त्यांची वृत्ती माझ्याशी एकरूपच झालेली आहे. आता ते पुन्हा कधी देह अहंतेने कधी जगणारच नाही, असा त्याचा खरा अर्थ आहे. आता म्हणजे ह्याचा अर्थ दोन्ही प्रकारे घेता येतो. पुनरावृत्ती ह्याचा अर्थ दोन्ही प्रकारे, मोक्ष या अर्थीही घेता येतो पण असाही घेता येतो आणि तो फार महत्त्वाचा आहे. तो बऱ्याच वेळेला लक्षात घेतला जात नाही, म्हणून मी मुद्दाम तो सांगितला. आता पहा, आता फार सुंदर पुढचा भाग आहे. तेथ म्हणजे आता हे सगळं भगवंतांनी सांगितलं. ते सांगितलं म्हणजे ते माझ्याशी एकरूप झाल्यानंतर ते पुन्हा आता ते देह म्हणून ते जगत नाहीत असं एकदा सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर ह्याचा अर्जुनाचा प्रश्न फार सुंदर आहे या ठिकाणी. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थू म्हणे, जी जी महापुसावो परी विनंती एकी देवो चित्त देतो. म्हणजे प्रज्ञा पृथ्वीचा रावो असं त्याला म्हटलंय अर्जुनाला, की प्रज्ञारूपी पृथ्वीचा तो राजाच आहे असं त्याला विशेषण लावलेलं आहे. आणि असा तो पार्थ काय म्हणतोय की मला जी जी महापुसावो, मला एक काही विचारायचं आहे म्हणतो. पण विनंती आहे की देवो चित्त देतू, माझी एक विनंती आहे देवा तुम्हाला की माझ्या प्रश्नाकडे मी काय म्हणतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि आता प्रश्न कसा आहे पहा, तरी देवेसी स्वये एक होती, मग मागवते जे न येती, ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी. हां, प्रश्न काय सुंदर आहे. म्हणजे खरोखरच त्याला जो बुद्धीचा राजा म्हटलंय ना, तो इतकं समर्पक ते विशेषण आहे की प्रश्न असा विचारलाय की माझा प्रश्न असा आहे की जे तुम्ही म्हणता की एकदा तुमच्याशी एकरूप झाले की पुन्हा मागवते येत नाहीत, असं जे तुम्ही म्हणता ते अशी ती माणसं देवेसे भिन्न आथी की अभिन्न जी. म्हणजे तुमच्यापासून ते भिन्न असतात, पहिल्यापासून ते तुमच्यापासून भिन्न असतात का भिन्न असतात. काय म्हणजे खरोखर बुद्धिमान प्रश्न आहे. आणि फार म्हणजे पुढे हे करूया आपण की ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी. आणि पुढे पुन्हा तो प्रश्न चालू आहे, जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध. जे फुला गेले षटपद ते फुलेची होतू पा. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की जर समजा ते तुमच्यापासून पहिल्या अनादि सिद्ध म्हणजे अगदी अनादीपासून काळापासून जर ते तुमच्यापासून जर ते भिन्नच असतील तर ते परत
परत येत नाहीत असं म्हणणं हे अगदी असंबद्ध आहे असं म्हटलं तरी. म्हणजे भगवंताची चूकच काढली आहे की असंबद्ध आहे तुम्ही म्हणताय हे. म्हणजे आणि पुढे जे म्हटले जे फुला गेले षटपद, षटपद म्हणजे भुंगा, भुंगा, तो भुंगा फुलावरती बसला की जणू काही तो फुलच होऊन जातो असं म्हटल्यासारखं ते वाटतं. तर असं तर काही होत नाही. तर तसं हे आहे की तुम्ही म्हणता जर ते पहिल्यापासून भिन्नच असतील तर ते परत येत नाहीत असं म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण ते भिन्न असतील तर ते कधी ना कधीतरी ते परत येणारच. म्हणजे ते असंबद्ध आहे तुमचं बोलणं. आणि पुढे मधली एक ओवी गाळा आणि पुढे जाऊया. 25वी. ना तरी तुची ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे शस्त्री केवी. म्हणजे ह्या पुढच्या ओवीमध्ये काय म्हटलंय, ना तरी किंवा, ना तरी म्हणजे किंवा, तुची ते स्वभावे म्हणजे स्वभावतः ते जर तुझ्यापासून अभिन्नच असतील, तुची म्हणजे ते तुझंच रूप असतील, अभिन्नच असतील तुझ्यापासून, तरी कोणे कोणाशी मिळावे. म्हणजे जे अभिन्नच आहेत त्यांना तू ते तुला मिळाले असं म्हणायचंच कशाला, ते अभिन्नच आहेत, ते मिळणारच. आणि त्याला उदाहरण दिले, आपण यासी आपण रूपावे शस्त्री केवी. म्हणजे शस्त्र जे असतं ते आपलं आपल्यालाच कधी लागतं का. म्हणजे सुरी, आता आपण उदाहरण घेऊया की सुरी आपल्याला लागेल पण सुरी सुरीला लागत नाही. बरोबर आहे ना, सुरी सुरीला लागत नाही. कुठलंही शस्त्र हे शस्त्राला लागत नाही. तसं आहे की जर ते तुमच्यापासून भिन्न स्वभावे भिन्न नसतीलच तर मग कोणी कोणाशी मिळावे. तर त्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे मोठं की ते मला मिळून जातात, असं एवढं मोठं काय सांगायचं आहे असं. प्रश्न ज्ञानेश्वरांच्या अर्जुनाने विचारलेला आहे ना, तो गीतेच्या नाही, गीतेमध्ये नाही आहे. आणि म्हणून हे ना ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या इतक्या सुंदर आहेत की गीतेचा श्लोक वाचला तर आपल्याला फक्त फार थोडक्यामध्ये हे ते कळतं. पण आता हे भिन्न अभिन्न हे किती सुंदर. आणि म्हणून ना ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर जणू काही आपल्या डोळ्यासमोर तो सगळा प्रसंगच उभा करतात. की खरोखरच अर्जुन असं काहीतरी प्रश्न विचारतोय, मग कृष्ण त्याला उत्तर देतो. पुढे पुढे तर आपण जाऊ तसं ते आणखीन दिसतं बघा. आता पुढे बघा, 25वी पाहिली आता ओवी. तर 26वी. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोगू देवा नये बोलो अवयवा शरीरेसी. म्हणजे तुझसी जर ते अभिन्नच असतील, हे सगळे जीव तुझ्यापासून जर ते अभिन्नच असतील तर मग त्यांचा संयोग झाला वियोग झाला ह्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. जसं आपण आपल्या शरीराचे अवयव, हा काही वेगळा आहे, हात माझा वेगळा आहे, पाय माझा वेगळा आहे असं आपण म्हणत नाही. आपल्या शरीराचेच ते अवयव आहेत असं आपण आपल्या जसं म्हणतो तसं आहे. ते तुझेच अवयव आहेत जणू काही, अशा प्रकारे अर्जुनाने म्हटलंय. आणि पुढे, आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवसी मा येती न येती कायसी वाय बुद्धी. म्हणजे जे सदा वेगळे तुझसी म्हणजे जर ते भिन्नच असतील तुझ्यापासून पहिल्यापासून, जर ते तुझ्यापासून जर ते भिन्नच असतील, वेगळेच असतील, तर मग त्यांची मिळणी कधी तुझ्याशी होते असं म्हणण्याला काही अर्थ नाही. वाय बुद्धी म्हटलंय ना, त्याचा अर्थ असा आहे की उगीच व्यर्थ वाटाघाट, वायफळ असं कशाला बोलायचं की ते जर भिन्नच आहेत तर ते तुला कधी मिळणारच नाहीये.
प्रश्न किती सुंदर आहे बघा अर्जुनाचा, की खरोखर म्हणून पहिल्यांदा ज्ञानदेवांनी सुरुवात करतानाच म्हटलंय की बुद्धीचा राहो म्हटलंय त्याला. आणि असा हा सुंदर प्रश्न, म्हणजे आपल्याला ते कळावं म्हणून ज्ञानदेवांनी ते फार सुंदर अशा प्रकारे स्पष्टीकरण केलेलं आहे. आता 27वी ओवी झाल्यानंतर 29वी ओवी मधली एक कळते. इये आक्षेपी अर्जुनाचा जो शिरोमणी सर्वज्ञांचा तोषला बोध शिष्याचा देखोनिया. म्हणजे हा जो आक्षेप, हा जो प्रश्न विचारलाय अर्जुनाने, तो ऐकल्यानंतर हा जो सर्वज्ञांचा शिरोमणी म्हणजे कोण? भगवंत. सर्वज्ञांचा जो शिरोमणी आहे तो तोषला. का तोषला? तर बोध शिष्याचा देखोनिया, की आपले काय शिष्य आहे आपला बुद्धिमान, हे बघून तो अत्यंत आनंदित झाला. मग म्हणे गा महामती, या प्रश्नाचं उत्तरही सुंदर आहे. मग म्हणे गा महामती, माते पावनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. म्हणजे आता उत्तर काय देत आहेत भगवंत? तर महामती कोणाला म्हटलंय? अर्जुनाला म्हटलंय. अर्जुनाला म्हटलंय महामती अर्जुना, माते पावोनी न येती पुढती, म्हणजे माझ्या स्वरूपाशी ऐक्य पाहून जे पुन्हा परत येत नाही असं जे मी म्हटलं, माघारी परत येत नाही असं जे मी म्हटलं, ते कसे असतात? तर ते भिन्नही आहेत आणि अभिन्नही आहेत. हां, आता आपल्याला नीट समजावून घ्यायचा आहे पुढचा भाग सगळा. ते भिन्नही आहेत आणि ते अभिन्नही आहेत, दोन्ही आहेत. आणि मग ते त्याचं स्पष्टीकरण करतायत. आता ते जै विवेके खोल पाहिजे, तरी मी तोची ते सहजे, ना आहाच वहाच तरी दुजे, ऐसेही गमती. म्हणजे जर आपण जै ह्याचा अर्थ जर किंवा जे कोणी विवेके खोल पाहिजे, म्हणजे विवेक बुद्धीनी खोलवर जर पाहिलं, विवेक बुद्धी ह्याचाच अर्थ आपल्याला सार आणि असार वेगळं करता आलं पाहिजे, त्यालाच विवेक असं म्हणतात. तर विवेक बुद्धीनी खोलवर पाहिलं तर ते आणि मी, तरी मी तेची असं म्हटलेलं आहे. हां, ते आणि मी एकच आहोत. विवेक बुद्धीनी खोलवर पाहिलं तर ते आणि मी एकच आहोत. मी तेची ते सहजे. आणि पुढे म्हटलंय ना आहाच वहाच तरी दुजे, ऐसेही गमती. आहाच वहाच याचा अर्थ वरवर, खोलवर आणि वरवर, हा फरक आहे. खोलवर तुम्ही दृष्टी टाकली तर तुम्हाला काय दिसतं? की मी आणि ते एकच आहोत. विवेक बुद्धीनी खोलवर पाहिलं तर मी आणि ते एकच आहोत असं दिसतं. वरवर पाहिलं तर भिन्न दिसतं. म्हणजे ते बरोबर ते दुजे आहेत असं, ऐसेही गमती असं वाटतं. गमती म्हणजे असं वाटतं. आता उदाहरणं दिली पटकन घेते. जैसे पाणी याही वेगळे, आपजता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखळ पाणीच ते. पाण्यावरचे तरंग, कल्लोळ म्हणजे लाटा किंवा तरंग, हे आपल्याला वरवर पाहिलं तर काय वाटतं की काय लाटा मोठ्या मोठ्या येत आहेत, म्हणजे त्या वेगळ्याच आहेत असं वाटतं. पण खरं पाहिलं तर एरवी ते निखळ पाणीचं, ते पाणीच असतं. त्या समुद्रावरती केवळ वाऱ्यामुळे आलेले ते तरंग असतात.
जैसे पुढे आणखी एक तसंच उदाहरण आहे, का सुवर्णाहुनी आणे लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आघवेची. कळलं असेल ना की अलंकार वेगवेगळे पण सोनं हे एकच असतं. तसं आहे. तैसे ज्ञानाची ये दिठी मजसी अभिन्नची ते किरटी, येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव. म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर अर्जुना ते माझ्याहून अभिन्न आहे, म्हणजे माझ्या भिन्न नाहीत, ते माझ्यापेक्षा भिन्न नाही, ते अभिन्न आहे. ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर ते माझ्यापेक्षा वेगळे नाहीत. येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव, अज्ञानामुळे ते भिन्न वाटतात. जसं पाण्यावरच्या लाटा वेगळ्या वाटतात, हे आपलं अज्ञान आहे. तसंच हे आहे की अज्ञानामुळे ते भिन्न वाटतात. आता अज्ञान आणि ज्ञान म्हणजे काय हे या संदर्भामध्ये ते थोडंसं स्पष्ट या ठिकाणी होतं. पुढे पहा. आणि पुढची ओवी आहे 35वी. आणि साचो कारोनी वस्तू विचारे, कैचे मध्ये एकसी दुसरे, भिन्न भिन्न व्यवहारे उमसी जेल. म्हणजे साचो कारोनी वस्तू विचारे हा जो शब्द आहे त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की त्याचा अर्थ फार सुंदर आहे. आणि तो असा आहे की आत्मदृष्टीने जर आपण पाहिलं, आत्मदृष्टीने जर आपण पाहिलं तर सगळीकडे मी एकटाच आहे. बरोबर आहे ना? तो परमात्मा तोच आपला आत्मा आहे. म्हणजे आत्मदृष्टीने आपण पाहिलं तर परमात्मा तोच आपला आत्मा आहे. म्हणजे ही आत्मदृष्टी झाली. तर आत्मदृष्टीने पाहिलं तर सगळीकडे मी एकटाच आहे, प्रत्येक कणाकणामध्ये मीच भरून राहिलेलो आहे. हे सगळं स्पष्टीकरण पुढचं फार सुंदर आहे आणि फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आत्मदृष्टीने पाहिलं तर सगळीकडे मी एकटाच आहे. कैचे मध्ये एकासी दुसरे, भिन्न भिन्न व्यवहारे उमसी जेल. मग असं असताना, मी एकटाच सगळीकडे असताना व्यापून राहिलेलो आहे, असं जर आहे तर मग ते बाकी दुसरं कोणी असेलच कसं? दुसरं कोणी असेलच कसं? भिन्न भिन्न हे वेगवेगळं असं दुसरं कोणी असेलच कसं? आणि म्हणून उपनिषदामध्ये ईश्वराला एकमेवाद्वितीय असं म्हटलेलं आहे. तो एकमेव अद्वितीय, दुसरं काहीही नाही. सबंध जगामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आता तो कसा भरून राहिला हे पुढे फार चांगलं स्पष्ट केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे नीट जर विचार साचो कारोनी म्हणजे नीट योग्य बुद्धीनी म्हणजेच आत्मदृष्टीनी जर आपण सगळीकडे पाहिलं तर मी एकटाच सगळीकडे भरून राहिलेलो आहे. असं असताना माझ्याशिवाय दुसरं कोणी असेलच कसं? म्हणजे मग सगळं अभिन्नच आहे, सगळं अभिन्नच आहे. म्हणजे खोलवर पाहणं म्हणजे काय हे या ठिकाणी स्पष्ट होतं की मी एकटाच आहे सगळीकडे. म्हणजे भिन्न भिन्न व्यवहारे उमसी जेल. म्हणजे भिन्न अभिन्न हे आपल्याला असं हे व्यवहार सांगताच येणार नाही, अशा प्रकारे आपल्याला म्हणताच येणार नाही. आता त्यानंतर तशाच प्रकारचे काही उदाहरणं दिलेत म्हणून मी तिथून एकदम 41व्या ओवीकडे जाते. 41वी ओवी कितीही उदाहरणच आहे पण तेवढं एकच आपण घेऊया. का मिनलेनी किडाळे वाणी भेदासी ये सोळे, तैसा स्वमाया वेटाळे शुद्ध जय मी. म्हणजे मिनलेनी किडाळे
म्हणजे सोन्यामध्ये हीन धातू तुम्ही घातला की त्याचा कस, हे जे आहे ना, वाणी भेदासी ये सोळे, म्हणजे 16 आणे, पूर्वी 16 आण्याचा रुपया होता म्हणून तो 16 शब्द आलेला आहे तिथे. 16 आण्याचा रुपया होता. आमच्या लहानपणी तरी होता, तुमच्याही काहींच्या होता असेल तर 16 आण्यांचा रुपया होता आणि म्हणून तो 16 आलेले आहे. तर ते वाणी भेदासी ये सोळे म्हणजे जे अगदी त्याच्यामध्ये किडाळ घातल्यामुळे मग त्याचं जे कस, जो अगदी शुद्ध कस आहे तो कमी होतो, तो कमी होतो. तैसा, त्याप्रमाणे ते उदाहरण देऊन पुढे म्हटलंय, तैसा स्वमाया वेटाळे शुद्ध जैमी, माझं जे शुद्ध रूप आहे ते शुद्ध रूप हे मायेने वेटाळलं जातं. मायेने वेटाळलं जातं, प्रकृतीने वेटाळलं जातं आणि त्यामुळे मग असं वाटतं, मग अज्ञान निर्माण होतं आणि मग त्या अज्ञानातून मग वेगळेपण, मी वेगळा तू वेगळा ही भावना निर्माण होते. पुढची ओवी, तै अज्ञान एक रूढे तेणे कोहम विकल्पांचे मांडे, मग विवरणी की जे पुढे देहो मी ऐसे. म्हणजे असं अज्ञान रूढ होतं की त्या स्वमायेमुळे हे अज्ञान रूढ होतं, म्हणजे माझं शुद्ध स्वरूपच नाहीसं होतं आणि मग माणसाला त्या अज्ञानामुळे कोहम असा विकल्प पडतो की मी कोण आहे, हा विकल्प मनामध्ये निर्माण होतो, कोहमचा विकल्प निर्माण होतो आणि त्या कोहमचं उत्तर काय देतो माणूस, तर मी देहो मी ऐसे, मी देह आहे असं उत्तर त्या कोहम. मी कोण आहे, तर मी देह आहे. म्हणजे ही आपली अपरा प्रकृती, आपली माया ही आपल्याला अज्ञानामुळे अशा प्रकारे शुद्ध रूपाकडून अशा अशुद्ध रूपाकडे आणते आणि मग ते भिन्नत्व निर्माण होतं, अभिन्नत्व जातं. त्याचं शुद्ध रूप ज्याच्याशी आपण एकरूपच असतो खरं म्हणजे, पण तरीसुद्धा आपल्याला आपण वेगळे मानतो, दुसऱ्यांना आपण वेगळे मानतो. दुसरी माणसंसुद्धा त्या माणसांमध्ये, सगळ्या भूतमात्रांमध्ये तोच आत्मा आहे, पण तरीसुद्धा ते आपल्याला वेगळे वाटतात आपल्यापेक्षा. हे सगळं अज्ञान जे आहे ते कोहमचं उत्तर मी देह हे आलं की सगळं मग पुढे ते अज्ञान सर्व आपल्या जीवनामध्ये पसरून जातं. आता 7व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय आणि त्याच्यातल्या पहिल्या 1-2 ओव्या मी सोडते आहे. 45वी ओवी घेते, कारण आता साधारणपणे हा विचार कळायला लागलाय तुम्हाला. हे लक्षात घेऊन मी आता काय घ्यावं काय घेऊ नये हे मी ठरवते. तर 45वी ओवी, तेवी जडा ते जीवविता देह अहंता उपजविता, मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. म्हणजे ह्या जीवलोकामध्ये मी जीव आहे. जीव ह्याचा अर्थ लक्षात घ्या की ह्या ठिकाणी जीव ह्याचे 2 प्रकारे अर्थ आहेत. की जीव म्हणजे जो जीवात्मा आहे, की जो शुद्ध रूपामध्ये आपल्यामध्ये आलेला आहे तो पण जीवच, पण तो ह्या अशा सगळ्या अज्ञानामध्ये अडकला की मग त्याला जीवदशा येते आणि ती जी जीवदशा आहे की जे अज्ञान आहे सगळं, त्याला ते जीवलोक म्हटलेलं आहे. त्या जीवदशेला जीवलोक म्हटलेलं आहे. ह्या अशा प्रकारे मग ह्या जड देहाला तो त्या जड देहामध्ये ती देहाची अहंता निर्माण होते. देह अहंता उपजविता,
की देह अहंता निर्माण होते आणि मग तो मी जीव गमे पंडू सत्ता, म्हणजे मी वेगळा जीव आहे. आता वेगळे पण आलं की त्या जीवाचा जीवात्मा जो आहे त्याचा अर्थ बदलला, तो जीव दशेत आला. लक्षात घ्या, हा शब्द मी मुद्दाम स्पष्ट करते कारण खूप वेळेला तुम्ही कुठे म्हणजे आता ज्ञानेश्वरी संपल्यानंतर सुद्धा काही वाचत असताना मनामध्ये तुमच्या गोंधळ कुठे होऊ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण करते की जीव, जीवात्मा, जीवदशा, जीवलोक हे शब्द जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला त्याचे अर्थ योग्य आपल्याला कळले पाहिजेत. जीव आणि जीवात्मा हे शब्द हे तो जो आत्मा शुद्ध रूपामध्ये आपल्यामध्ये आलेला आहे ईश्वर म्हणून, तो आत्मा त्यालाही जीव किंवा जीवात्मा असं म्हणतात. परंतु तो ज्या वेळेला ह्या सगळ्या जगातल्या मायेमध्ये गुरफटला जातो, जे आधी म्हटलंय ना त्यांनी की त्याच्यामध्ये तो गुरफटला जातो, तसा तो गुरफटला गेला मायेमध्ये की मग त्या प्रकृती, अपरा प्रकृती, आणि मग त्याच्यातून मग जे सगळं अज्ञान निर्माण होतं. कोहमचं उत्तर मी देह हे आपण ज्या वेळेला द्यायला लागतो त्यावेळेला ते जीवदशा निर्माण होते. जीवदशा, आणि म्हणून मग त्याला जीवलोकी म्हणजे असा हा संसार वृक्ष जो म्हटलाय ना तो हा जीव लोक आहे. संसार वृक्षाचं आपण याच्यामध्ये जे सगळं वर्णन पाहतोय तो हा जीवलोक आहे. तर तो संसार वृक्ष हा आभास आहे असं जे म्हटलेलं आहे ना ते या अर्थी म्हटलेलं आहे की हा जीवलोक जो आहे तो आभास आहे. म्हणजे परमात्मा जो आपल्यामध्ये आहे तो अविनाशीच आहे, त्यामध्ये प्रश्नच नाही आहे. परंतु हा जीवलोक जो आहे तो अशा प्रकारचा आहे आणि त्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. तर हे फार महत्त्वाचे विचार या ठिकाणी आहे. आता 47वी ओवी सुरू करतोय आपण. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारू पण. लक्षात आलं तुमच्या? हां, की उपजणे म्हणजे जन्मणं, निमणं म्हणजे मृत्यू होणं, हे खरं आहे, हेच खरं असं मानणं, त्यालाच सत्य मानणं की मृत्यू होणं आणि जन्म होणं हेच खरं आहे. कारण तो सत्य ते कशाचं असतं, जन्म आणि मृत्यू कशाचा असतो, शरीराचा असतो. तर त्याला सत्य मानणं हे ही जी वृत्ती असते त्याला मी जीवलोक असं म्हणतो. ही वृत्ती ज्यांच्यामध्ये असते ते जीवलोकामध्ये राहत असतात. जन्म मरणालाच ते खरं मानत असतात. कारण खरं आत्मा जो आहे तो अव्यय आहे, आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, तो परमात्मा आहे. पण ते त्याच्याकडे ते कोहमचं उत्तरच आपण शरीर म्हणून एकदा दिलं की हे पुढचं सगळं असं ह्याची उत्तरंही अशी निघतात की मग जन्म खरा वाटतो, मरण हे सत्य वाटतं. तर अशा प्रकारे जीवलोक हा त्याला मी म्हणतो असं भगवंत म्हणतात. त्याला मी संसार असं म्हणतो. हा जो संसार वृक्ष सांगितलेला आहे तो हा जीवलोक, जे आत्ता मगाशी मी बोलले ते पहा या ओवीमध्ये आलेलं आहे. एवंविध जीवलोकी तू माते ऐसा वलोकी, जैसा चंद्रू का उदकी उदकातीत. म्हणजे त्याला अर्जुनाला म्हटलंय की तू अशा प्रकारे बघ की
पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलंय, पण काही कारणाने समजा ते पाणी आटून गेलं, तरी चंद्र काही संपला नाही, चंद्र अस्तित्वामध्ये आहेच. तसं तू लक्षात घे की हे तुझं शरीर किंवा ही कोणाचीही शरीर नष्ट झाली तरी सुद्धा तो आत्मा तो कायमच आहे, तो कायम आहे, तो अव्यय आहे. आणि त्यामुळे उदाहरण फार सुंदर आहे की एवंविध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी. म्हणजे अरे बाबा अर्जुना, तू अशा प्रकारे तू विचार कर की जैसा चंद्र का उदकी, म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब जसं पडलंय पाण्यामध्ये, ते पाण्यातलं प्रतिबिंब हे पाणी आटलं तरी सुद्धा ते प्रतिबिंब जाईल, पण चंद्र तसाच राहणार आहे, चंद्रामध्ये काही फरक पडणार नाही आहे. हे तू लक्षात घे. म्हणजे मी तसा, म्हणजे भगवंत सांगतात की मी तसा ह्या सगळ्या जगामध्ये मी जो व्यापून राहिलेलो आहे तो प्रतिबिंबासारखा आहे. मी प्रतिबिंबासारखा आहे. तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जर पुन्हा कधी, म्हणजे अशक्य आहे हे करणं, पण जर समजा तुम्ही कधी ज्ञानेश्वरी पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला, नाही वाचणार मला माहिती आहे, म्हणूनच मी आधी म्हटलं की हे अशक्य आहे, पण जर समजा पुन्हा कधी वाचली तर 3-4 अध्यायामध्ये कुठेतरी हे येऊन गेलेलं आहे की सगळे माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही आहे, असा विचार आला. तर तो बरोबर आहे की मी त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणजे काय, तर मी प्रतिबिंब आहे. मी काही खरं, त्या भगवंताचं खरं स्वरूप काय अमर्याद आहे, तो आपल्यामध्ये मावेलच कसा. आपलं सगळं स्वरूप मर्यादित आहे, आपलं मन मर्यादित आहे, आपलं शरीर मर्यादित आहे, आपल्या शरीराचं जीवन मर्यादित आहे, सगळ्या गोष्टी आपल्या मर्यादित आहे. तो अमर्याद अनंत शाश्वत असा तो भगवंत आपल्यामध्ये मावणारच कसा. आणि म्हणून तो जो आपल्यामध्ये आहे तो प्रतिबिंब रूपाने, त्याचं प्रतिबिंब आहे. आपण म्हणतो की आत्मा, तो आत्मा आपल्यामध्ये आहे, आत्मा आहे आपल्या रूपामध्ये, आपल्यामध्ये, पण तो प्रतिबिंब रूपामध्ये आहे. तो आपल्याला मार्गदर्शनही करतो खरं म्हणजे, पण तरीसुद्धा तो म्हणजे तो विश्वातीत ईश्वर नाही. विश्वातीत ईश्वर हो त्याच्याच ठिकाणी आहे आणि त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल झालेला नाही आहे. आपल्या स्वरूपामध्ये सगळे बदल होत असतात. आपण जसे गेल्या वर्षी होतो तसे यावर्षी नसतो. इतके बदल आपल्यामध्ये होत असतात, पण त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तर असा हा फार सुंदर ही ओवी आहे की चंद्राचं प्रतिबिंब जे पाण्यात पडतं ते पाणी संपलं तरी सुद्धा चंद्र मात्र संपत नाही. पुढचं एक उदाहरण छान आहे म्हणून घेते. पै म्हणजे बाबा पुन्हा आणखी एक उदाहरण दिले. अरे अर्जुना बाबा, काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. काश्मीर ह्याचा अर्थ खरा म्हणजे ज्याला क्रिस्टल म्हणतात ना, स्फटिकाचा खडा. रवा म्हणजे खडा, स्फटिकाचा खडा. स्फटिक आणि स्फटिक का म्हटलंय तर साध्या काचेपेक्षा ते जास्ती शुद्ध, हां, अगदी पारदर्शक, पूर्ण पारदर्शक, म्हणून स्फटिक म्हटलंय. काश्मीराचा रवा म्हणजे स्फटिकाचा खडा. कुंकुमावरी पांडवा, कुंकुम म्हणजे लाल कुंकुम, त्याच्यावरती जर समजा तो ठेवला तर काय आपल्याला दिसतं, ते तो जणू काही लाल आहे असं आपल्याला दिसतं, कारण तो पारदर्शक आहे. त्यामुळे खालच्या त्या ह्याचं रंग आपल्याला असं वाटतं तो खडा लाल आहे असं आपल्याला वाटतं. तर
काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि की गमे लोहिवा. लोहिवा म्हणजे तसा लाल रंगाचा वाटतो. तो तरी नव्हे, तो तसा नसतो. तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे, परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाण गा भ्रांती. म्हणजे मी सगळ्या जगाला व्यापून आहे, कणाकणामध्ये आहे असं जे म्हटलं जातं, तसं जरी असलं तरी सुद्धा माझं अनादिपण जे आहे ते संपत नाही. मी अनादी आहे, तो तसाच आहे. म्हणजे माझ्या मूळ स्वरूपामध्ये काहीही बदल झालेला नाही. अनादिपण, जसा तो स्फटिक आपण बाजूला काढला तर तो पुन्हा तसाच्या तसा पांढरा शुभ्र दिसेल. तो त्या कुंकवावर आहे म्हणून तो लाल दिसतोय. तसं या ठिकाणी त्या भगवंत म्हणतात की अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे. अक्रियत्व याचा अर्थ की म्हणजे तो क्रियाशील आहे, परंतु तो कसा क्रियाशील आहे, तो त्याच्या पराप्रकृतीकडून क्रिया करून घेतो. तो स्वामी आहे त्या पराप्रकृतीचा. त्याचे सगळे निर्णय त्याचे असतात, कार्य पराप्रकृतीचं असतं. म्हणून अक्रियत्व म्हटले. नाही तर तुमच्या मनात शंका येईल की आपण असं नेहमी म्हणतो की परमात्मा हा क्रियाशील आहे, अक्षर पुरुष हा निष्क्रिय आहे, असं आपण पाहिलेलं आहे हां. तर म्हणून ह्या ठिकाणी मनात जर शंका आली तर ती येऊ नये म्हणून मी आधीच सांगते की हे अक्रियत्व ह्याचा अर्थ असा की माझी पराप्रकृती कार्य करत असते. मी तिथे ह्याच्या म्हणजे विश्वातीत आहे, तसंच आहे. माझं ते मूळ स्वरूप जे आहे ते अजिबात भंगत नाही. परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. पण मला असं म्हटलं जातं की मी करता आहे, मी भोगता आहे असं म्हटलं जातं. भोगता म्हणजे आता यज्ञाचा भोगता, किंवा देवळांमध्ये प्रसाद देतात, तो प्रसाद देव खातो, असं भोगता. सर्व गोष्टींचा तो भोगता. म्हणजे अनेक प्रकारे भोगता येते, अनेक गोष्टी सांगता येतील, फार विस्तार करत नाही. तर करता आणि भोगता असं म्हटलं जातं. ही सगळी भ्रांती आहे, म्हणजे हे अज्ञान आहे. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीसी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. म्हणजे आत्मा काय होतो की जो शरीरामध्ये आलेला आहे तो खरं म्हणजे शुद्ध आहे, चोखटू आहे, परंतु तो प्रकृतीशी एकवटू. तो आपल्यामध्ये जी अपरा प्रकृती आहे तिच्याशी तो एकवट होतो. या ठिकाणी क्षर आत्म्याची वर्णन आहे. प्रकृतीशी एकवट तो होतो आणि मग बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. म्हणजे हे सगळं मीच करतो असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे प्रकृती जे जे काही करते ते सगळं मी करतो असं त्याला वाटायला लागतं. जसं अर्जुन म्हणतो ना की या युद्धामध्ये हे सगळे वध माझ्या हातून होणार, त्याचं मग मला पाप लागणार, मला नरकवाद भोगायला, म्हणजे करता मी असं त्याला वाटायला लागतं. करणारी प्रकृती आहे हे लक्षात जात नाही. तर प्रकृती धर्माचा पाटू ह्याचा अर्थ की प्रकृती धर्माची मालकी स्वतःकडे तो घेतो. पाटू याचा अर्थ तो की प्रकृती धर्माची मालकी स्वतःकडे तो घेतो. पै मनादी सहायी इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती काढ, तिये माझी म्हणून होये व्यापार रूढ. मन आणि 6 इंद्रिय, मनादी 6 इंद्रिय, मना सकट 6 इंद्रिये, हे 5 ज्ञानेंद्रिये आणि मन असं मिळून 6. मनादी 6 इंद्रिये, श्रोत्रादी प्रकृती कार्य म्हणजे
प्रकृतीची कार्य काय, श्रवण करणं वगैरे जी सगळी कार्य आहेत, ती सगळी प्रकृतीची कार्य ती माझी म्हणून होये व्यापारूढ. म्हणजे तो आत्मा असं समजतो की हे सगळं मी करतोय, हे सगळं माझेच व्यापार, माझेच व्यवहार आहे असं त्याला वाटत असतं. असं का वाटतं ते आता 54वी ओवी बघा. 54वी ओवी. तैसा आपली या विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिख्या गमोनी पुढती तियेसीची भजे. म्हणजे आपण कोण आहोत ह्याची विस्मृती पडली आहे त्याला, आणि म्हणून तो जो आत्मा आहे तो आपणची प्रकृती सारखा गमवणी, म्हणजे आपण जणू काही प्रकृतीच आहे असं तो समजतो आणि तिलाच तो भजतो असं म्हटलंय. म्हणजे प्रकृतीचं दास्य असं म्हटलं जातं एरवी. ते हे भजे याचा अर्थ म्हणजे खरा तो आहे की प्रकृती ही कशी असते, आपली त्रिगुणात्मक प्रकृती असते. आपल्यामध्ये तमोगुण असेल तर आपण आपले सगळे आपला क्षरात्मा जे काही व्यवहार सगळे किंवा आपल्याकडून जे काही व्यवहार घडले जातात ते सगळे तशा तमोगुणी व्यवहार घडले जातात आणि त्या प्रकृतीचं दास्य तो आपला क्षरात्मा करत असतो. म्हणजे प्रकृती वरचढ आणि आत्म्याचं स्थान कनिष्ठ अशी परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण होते. का? आपल्या अज्ञानामुळे. आपण आपलं खरं स्वरूप काय आहे ह्याची विस्मृती पडली आहे आणि म्हणून हे अशी परिस्थिती निर्माण. आता मधल्या काही ओव्या गाळून एकदम 360वी ओवी. 360वी ओवी. ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुनी मनजवळके भोगी जाती शब्दादिके विषय भरणे. म्हणजे अशा प्रकारे देहेंद्रिय नायके म्हणजे सगळ्या देहाच्या इंद्रियांचा स्वामी, धरुनी मन जवळीके म्हणजे मनाची जवळीक करून, भोगी जाती शब्दादिके म्हणजे शब्दादिक विषय भरणे. ह्याचा अर्थ की प्रकृतीच्या बरोबरीने जे काही सगळे प्रकृतीचे म्हणजे आपल्या इंद्रियांना जे जे काही विषय हवे असतात की आता आपल्या जिभेला विशिष्ट चवीचे पदार्थ हवे असतात, आपल्या त्वचेला विशिष्ट स्पर्श हवे असतात, आपल्याला विशिष्ट संगीत हवं असतं, श्रवण हवं असतं. अशा प्रकारे हे सगळे भोगायला त्या आत्म्याला ती प्रकृती लावते. प्रकृतीचा संग त्याला असतो आणि कारण तो आपलं स्वतःचं स्वरूप विसरला आहे त्यामुळे प्रकृतीचा संग त्याला लागतो आणि मग प्रकृतीचा संग लागल्यामुळे ती प्रकृती त्याला अशा प्रकारे सगळे विषय भोगायला लागते. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण भोगतो, आपण हे सगळं भोगतो. पुढे श्लोक नाही, पुढची 61वी ओवी. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैची दिसे जई शरीरी का पैसे एका भिये. म्हणजे एवढंच नाही तर परी असं म्हटलं म्हणजे परंतु या ठिकाणी एवढंच नाही असं आपण जे म्हणतो ना तसा अर्थ आहे. परंतु याचा एवढंच नाही तर मी करता आहे, मी भोगता आहे असं त्या जीवाला म्हणजे त्या आपल्या आत्म्याला भ्रमामुळे असं त्याला वाटत असतं. जे शरीरी का पैसे एकादिये म्हणजे तो शरीराशी इतका एकात्म होऊन गेलेला असतो की मी म्हणजे शरीर
मी म्हणजे प्रकृती असंच त्याला वाटत असतं आणि त्यामुळे त्याला मी भोगताय, मी करताय असं त्याला वाटत असतं. जसं अर्जुनाला वाटत होतं की मी हे सगळे बदल करणार म्हणजे मी करता, त्याचं फळ मला भोगायला लागणार म्हणजे मी भोगता. तसंच आपल्याही जीवनामध्ये आपण विचार करायचा की मी करता, मी भोगता असं आपल्याला वाटायला लागतं. आता त्यानंतर मधली एक ओवी सोडून 63वी ओवी बघा. तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा घुमाडू, हा जाणीजे तै निवाडू, जय देह पावे. ही जी ओवी आहे ना, ही ओवी नीट समजावून घ्या. त्याचा पुढच्या ओवीशी लागू नाही ती ओवी पाहिली की हा अर्थ आणखीन नीट समजतो. पण मी आधीच ह्याचा अर्थ सांगते आणि तो अर्थ फार महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा अशा अर्थाने की आपल्याला खूप वेळेला मनामध्ये काही चुकीच्या कल्पना असतात आणि म्हणून हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. इथे काय म्हटलंय? अहम कर्तृत्वाचा वाढू, विषयेंद्रियाचा घुमाडू, असे हे जे दोन शब्द आहेत की ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये असं आपल्याला दिसतं की त्याला कर्तृत्वाचं भयंकर अहंकार आहे, भयंकर त्याला अगदी मी करतो, माझ्याशिवाय हे होणारच नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये असतो. अहंकर्तृत्वाचा वाढू आणि विषयेंद्रियाचा घुमाडू म्हटले. धुमाकूळ, घुमाडू म्हणजे धुमाकूळ म्हणजे जे काही इंद्रियांचे विषय आहेत ते सगळे मिळवण्यासाठी त्याची वाटेल ती करण्याची त्याची तयारी असते. म्हणजे त्या विषयांसाठी त्याची जीवनभर त्याची धावपळ चालू असते. आणि असा जो माणूस असतो, असं जेव्हा आपल्याला दिसतं एखाद्या माणसाच्या बाबतीत की हा कधी त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला शांतपणा दिसतच नाही. सतत मी हे आणि दुसरं म्हणजे विषयांच्या मागे हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तरी सुख नाही, ते मिळालं तरी सुख नाही, असा धावतोय जीवनामध्ये आणि त्याचं समर्थन करतोय की असंच जीवन असलं पाहिजे, अशा प्रकारे समर्थनही करतोय. असं ज्या वेळेला आपल्याला दिसतं एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये, त्यावेळेला आपण समजावं की ते जे पुढे म्हटलंय ना की हा जाणीजे तै निवाडू, जे देह पावे. त्याचा अर्थ असा आहे की हे ज्या वेळेला आपल्याला एखाद्याच्या जीवनामध्ये दिसतं त्यावेळेला त्याचा अर्थ आपण असा लक्षात घ्यायचा की गत जन्मामध्ये तो अशाच वृत्ती त्याच्यामध्ये होत्या आणि त्या वृत्ती घेऊन तो ह्या जन्मामध्ये आलेला आहे आणि म्हणून तो आता असाच वागतो. हे आपण लक्षात घ्यायचं. असं त्या ठिकाणी हा अर्थ आहे जो आता स्पष्ट पुढे होईल बघा. आणखीन मी आता तुम्हाला एवढं सांगते, हा जाणीजे म्हणजे तू लक्षात घे अर्जुना की तै निवाडू देह पावे, म्हणजे अशाच देहामध्ये तो आलेला आहे. त्याचा आत्मा तो अशाच देहामध्ये आलेला आहे की जिथे त्या वृत्ती ज्या त्याच्या पूर्वीच्या जन्मामध्ये होत्या त्या वृत्ती घेऊन तो आज या जन्मामध्ये आलेला आहे आणि म्हणून तो तसा वागतो आहे. आता हे आधी मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे त्याच्याशी पहा, पुढच्या ओव्या आपण पाहिल्या, त्याचा अर्थ समजला की हे अधिक स्पष्ट होईल. हा असा अर्थ का घ्यायचा हे आता तुम्हाला लक्षात येईल. आता पुढचीच ओवी 64वी ओवी बघा. अथवा शरीराते सांडी, अथवा ह्याला फार अर्थ नाही आहे. म्हणजे हे का असं का म्हटलं आहे त्याचं
त्या अर्थाने ते अथवा आहे. शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी, हे आपण या सवे काढी घेऊनी जाये. ह्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला त्याचा देहांत होतो, शरीराते सांडी म्हणजे त्याचा देहांत ज्या वेळेला होतो, पूर्वी जेव्हा देहांत झालेला असतो त्यावेळेला त्याची इंद्रिय जी त्या देहामध्ये असतात ती त्या देहाबरोबर त्यांनी सोडलेली असतात. इंद्रिय सोडलेली असतात. इंद्रिय काय घेऊन तो जात नाही, ते हे घेऊन काही जात नाही, आपले कान किंवा आपलं हे काही इंद्रिय घेऊन तो जात नाही. परंतु काय घेऊन जातो तर शरीराते सांडी तरी इंद्रियाची तांडी, हे आपण पया सवे काढी घेऊन जाई. हा जो तांडी शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की इंद्रियाची जी कार्यशक्ती असते किंवा इंद्रियांची जी प्रेरक शक्ती असते, इंद्रियांची जी प्रेरक शक्ती, इंद्रियांची जी कार्यशक्ती असते ती मात्र तो काय फार मोठा गहन तत्वज्ञान आहे हे, की इंद्रिय राहतात मागे, शरीर सुटतं, इंद्रिय मागे राहतात, पण त्या इंद्रियांची तांडी जे म्हटलंय ना त्याचा अर्थ हा आहे. तांडी म्हणजे त्या इंद्रियांची कार्यशक्ती किंवा इंद्रियांची प्रेरक शक्ती. त्या पूर्वीच्या जन्मामध्ये त्याच्या इंद्रियांना ज्या प्रेरणा मिळाल्या की तू असं कर, तू तसं कर, ह्या प्रेरणांनुसार त्याच्या इंद्रियांनी सगळं काम केलं पूर्वीच्या जन्मामध्ये, ती प्रेरक शक्ती मात्र त्या आत्म्याबरोबरचा. म्हणजे आपण जे म्हणतो की आत्म्याबरोबर काय जातं तर इंद्रियांची ही प्रेरक शक्ती जाते. फार मोठं आपलं हे महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे आणि ते फार सुंदर शब्दामध्ये ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ज्ञानेश्वराने अत्यंत सुंदर शब्दामध्ये मांडले. तरी इंद्रियांची तांडी हे आपण पयासवे काढी घेऊन जाय. म्हणजे इंद्रिय ठेवतो, सोडून देतो, ती तांडी काढून घेतो आणि आपल्या सवे घेऊन जातो. आणि म्हणून आपल्याला मग पुढच्या त्याच्या जन्मामध्ये आपल्याला असं दिसतं, म्हणजे आज जो त्याचा जन्म आहे त्या जन्मामध्ये आपल्याला दिसतं एखादा माणूस खूप सात्विक वृत्तीचा दिसतो. तो का तर त्यांनी ती वृत्ती, ती प्रेरक शक्ती त्यांनी मागून आणलेली. जसं ज्ञानेश्वर हे पूर्वीचं आपण नुसतंच म्हणतो की ते सगळं ज्ञान ते घेऊन आले. नुसतंच ज्ञान नव्हे, ती सगळी त्यांच्या इंद्रियांची प्रेरक शक्ती पूर्वीच्या जन्मातली ते घेऊन आले या जन्मामध्ये. हा फार मोठा विचार आहे आणि तो या ठिकाणी अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये असं दिसतं की एक मुलगा अत्यंत सात्विक वृत्तीचा आहे, दुसरं मूल अत्यंत तामसिक किंवा अत्यंत विकारी वृत्तीचं आहे, असं आपल्याला जे दिसतं ते कुठेतरी म्हणजे आपण त्याला आजच्याच विज्ञानामध्ये त्याला हेरिडिटी, एन्व्हायरमेंट वगैरे अशी आपण सगळी स्पष्टीकरणं देतो. पण त्याच्याबरोबर आपलं तत्त्वज्ञान हे स्पष्टीकरण देतं की पूर्वीच्या जन्मातलं हे नाही, जीन्समध्ये येतं ते हेरिडिटी आहे. पण म्हणजे जीन्स असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तो हेरिडिटीचा भाग झाला. परंतु हे जे आहे ह्या वृत्ती आहे, इंद्रियांच्या वृत्ती आहेत आणि त्या मग तुम्ही जीन्स म्हणा आणि काही म्हणा, पण त्या ज्या इंद्रियांच्या प्रेरक शक्ती आहे, कोणामधली सात्विक शक्ती, कोणामधली राजसिक शक्ती,
आणि म्हणून पहा, आता आपण पुढे आणखीन जाऊ त्यावेळेला त्यांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे आपण तिथपर्यंत अजून गेलेलो नाही, पण वर्णव्यवस्थेचा जो काही विचार गीतेमध्ये केलेला आहे तो असा आहे की स्वभावानुसार माणसाने आपलं कर्म करावं. ते सुद्धा त्यांनी का म्हटलंय, अर्थात ते शक्य नाही की प्रत्येक माणूस की हा माझा स्वभाव आहे म्हणून हे आजच्या काळामध्ये शक्य आहे. पूर्वीच्या काळामध्ये जो क्षत्रिय कुळात जन्मला तो क्षत्रिय हीच परिस्थिती होती. तर हे पूर्वीच्या काळामध्ये हे फारसं घडणं शक्य नव्हतं. परंतु जे म्हटलेलं आहे की स्वभावानुसार वर्ण व्यवस्था ही खरं आदर्श व्यवस्था आपल्या ह्या गीतेने सांगितलेली आहे. तो आदर्श आहे. शक्यता ती त्यानुसार होणं कठीण आहे की पण त्याला कारण हे की अशा प्रकारे आपल्या ह्या वृत्ती काही वेळेला या अशा असतात. तर जर समजा आपल्यामध्ये राजसिक वृत्ती असेल तर आपल्याला ती तशी वाट मिळाली पाहिजे. आपल्याला अध्यापन आवडणार नाही. ज्याच्यामध्ये राजसिक वृत्ती जास्त आहे त्याला अध्यापन ह्याच्यामध्ये गती मिळणार नाही. त्याला नको वाटेल ते की हे नको, हे माझं क्षेत्र नाही असं वाटतं. जो तामसिक वृत्तीचा आहे तो कधी सात्विक वृत्तीकडे जाणं म्हणजे जाऊ शकतो नाही असं नाही. प्रयत्न केला तर हे सगळे बदल होऊ शकतात पण कठीण असतात. तर अशा प्रकारे इंद्रिय ही अशी ते म्हणजे दुर्योधनाचं जे आहे ना की जानामि धर्मं न च मे. अगदी फार सुंदर आहे ते महाभारतातले की दुर्योधन म्हणतो जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मं न च मे निवृत्ती. पुढे म्हणतो केनापि देवेन हृदिस्थितेन. आणखीन पुढे आहे त्याच्या, पण म्हणजे काय की मला धर्म कळतो, मला कळत नाही असं नाही, कळतो पण माझी प्रवृत्ती होत नाही. आणि मला अधर्म काय तोही कळतो पण त्यातून माझी निवृत्ती होत नाही. का होत नाही? स्वतःकडे दोष घेत नाही. तो म्हणतो तो कोणीतरी देव माझ्या आतमध्ये बसला, ईश्वर, तो मला असा मार्ग केनापि देवेन हृदिस्थितेन. माझ्या हृदयामध्ये कोणीतरी देव बसलाय, तो मला अशा मार्गाला नेतो असं म्हणतो. म्हणजे त्या देवावरती सगळं ढकलून देतो. पण असं हे जे आहे की दुर्योधन तो तसाच. तो ह्याच्यामुळे बिचारा मजबूर पण असेल की अशा म्हणजे ही पण हेच आपण त्याला लागू केलं की इंद्रियाची प्रेरक शक्ती घेऊन आलेला, तो घेऊन आलेला आहे. पण त्याच्याच बरोबर हेही लक्षात ठेवायला बदलू शकला असता. आणि त्याच्या खरं म्हणजे तो अशा धृतराष्ट्र सोडून द्या, धृतराष्ट्राने त्याला आणखी चालना दिली. विदुराने तर फारच चालना दिली. सॉरी, विदूर नव्हे, हा कोण त्याचा मामा शकुनी मामाने त्याला अत्यंत चालना दिली. कर्णाने त्याला सहाय्य केलं कारण त्यांनी त्याला मदत केली होती. असे सगळे त्याच्या भोवती जमले आणि त्यामुळे तो तसा आणखी वाढत गेला. पण त्याच ह्याच्यामध्ये हे सगळे राजपुत्र शिक्षण घेताना एकाच गुरुकडे होते. त्याच गुरुनी सगळ्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि तेच गुरु अर्जुन आणि या पांडवांचेही होते आणि कौरवांचेही तेच गुरु होते. मग ह्यांनी वाईट सगळं घेतलं. हा भाग त्यावेळेला तर काही कोण त्यांच्या धृतराष्ट्राचा काही प्रभाव नव्हता कारण गुरुकडेच राहत असत मुलं. गुरु विद्या घेईपर्यंत गुरुकडच्या ह्याच्यातच असत, प्रभावामध्येच असत. तर त्यामुळे ते न घेता हे असंच घेतलं आणि
त्यानंतर जरी ह्यांनी हे केलं तरी सुद्धा अनेक प्रसंग आहेत. आपण जर महाभारत नीट समजावून घेतलं ना तर असे अनेक प्रसंग महाभारतात आहेत की ज्या प्रसंगामध्ये विदुराने आणि भीष्मांनी दुर्योधनाला दुःशासनाला अत्यंत चांगली शिकवण दिलेली आहे. पण त्याचा उपयोग त्याने केलाच नाही. म्हणजे त्यांनी ह्या बाजूला वळावं, त्यांनी असं हे करू नये यासाठी प्रयत्न झाले नाही तसं नाही. त्याचं समर्थन आणि हे असं की केनाबी देवेन ऋती स्थितीनं हे समर्थन झालं की देवच मला त्या मार्गाला नेतो. तर अशा प्रकारे आता आपण थांबूया, राहिलेलं पुढच्या तर असं हे फार मोठं चला आपण हे करूया. गेल्या वेळेला मी तसं बंद केलं, चालूच राहिलं.